नंदुरबारमध्ये उन्हाळी पीक लागवडीला सुरुवात झाली आहे। पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांची उन्हाळी पीक लागवडीसाठी आता धावपळ सुरू आहे। मका, मिरची, कांदा या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त दिसतोय आणि यंदा आवश्यक पाणी साठा असल्यामुळे पिकांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। भुसावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने फणसाची यशस्वी अशी शेती केली। फणसाच्या एकाच झाडाला 100 पेक्षा जास्त फळं लागली आहेत। यातून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे। तसंच भुसावळ मार्केटमध्ये फणसाला चांगला भाव सुद्धा मिळतोय। नाशिक जिल्ह्याला उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे। नाशिकच्या बाजारात कांद्याची 37,000 क्विंटल आवक झाली। उन्हाळी कांद्याला लासलगाव बाजारात 1500 रुपयांचा दर प्राप्त झालाय, तर लाल कांद्याला सोलापूर बाजारामध्ये 1300 रुपयांचा दर मिळतोय। जालना बाजारात बटाट्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे। बाजारामध्ये 20 रुपये प्रति किलोने बटाट्याची विक्री होते आहे। बाजारामध्ये 20 रुपये प्रति किलो दराने बटाट्याची विक्री बघायला मिळते, त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडले आहेत। अमरावती जिल्ह्यात 7 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे। यावर्षी खरीप हंगामासाठी 89,000 क्विंटल बियाण्याची यावर्षी मागणी झाली आहे। यंदाही शेतकऱ्यांचं कल कपाशी, तूर, सोयाबीनकडे जास्त आहे आणि सोयाबीनचे 70,000 क्विंटल बियाणं लागणार असल्याची सुद्धा माहिती आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे। बाजारामध्ये हरभऱ्याला 5,600 इतका दर प्राप्त झाला, तर हरभऱ्याचा दर लवकरच हमीभावाचा टप्पा गाठणार आहे, त्यामुळे खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा दिलासा असेल। बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाल्याचं बघायला मिळत आहे। दरात सुधारणा झाल्यानं खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय, मात्र हे दर हमीभावापेक्षा अद्यापही कमीच आहेत। वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये मक्याचा वापर वाढल्यामुळे मक्याची मागणी सुद्धा वाढली आहे। सध्या गावोगावच्या शिवारात मक्याचे अनेक फळ डोलताना दिसतात। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मकाच्या उपयोगामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही मक्याला चांगली पसंती मिळते। हिंगोली शहरामध्ये कृषी विभागाच्या वतीने एक दिवसीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध तृणधान्य, कडधान्याचं प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आलं। तर तृणधान्यांचं आहारातील महत्त्व समजण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 20% कापूस वेचणी विना तसाच पडून दिसतोय आणि कापसाला बाजारात मिळणारा भाव वेचणीच्या खर्चापेक्षा कमी असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कापूस ठेवलाय। कापसाला बाजारात 6 ते 6,500 दरम्यानचा दर मिळतो। खानदेशात यंदा उन्हाळी कलिंगडाची लागवड अत्यल्प दिसते। वाढती उष्णता, कमी दर आणि रोगराईमुळे लागवड सुद्धा कमी झाली आहे, त्यामुळे पीक वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। खानदेशामध्ये डिसेंबरमध्ये सर्वाधिक कलिंगडाची लागवड झाली होती। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार याची घोषणा होऊन 1 महिना उलटला, मात्र योजनेचा हप्ता अद्यापही काही मिळालेला नाही। तर गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या प्रतीक्षेत आहेत, तेव्हा योजना केवळ कागदोपत्री आहेत का, असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत।